नमस्कार मंडळी, तुम्ही बनवलेली भेंडीची भाजी चिकट होते का? तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यानंतर तुमची भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही आणि चवीला सुद्धा खूप सुंदर बनवून तयार होते. पर्सनली ही भेंडीची भाजी माझ्या मुलाला खूप आवडते आणि टिफिनला आठवड्यातून 2दा जरी दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने ही भाजी खातात. तर आता इथं मी 1/2 किलो भेंड्या घेतल्या होत्या. स्वच्छ धुवून ताटामध्ये ठेवल्या, म्हणजे हलकंसं पाणी निथळून जातं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पुसून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे, पण त्याची गरज नाही. आपण अशी एक टिप्स पुढे करणार आहोत ज्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आणि चवीलासुद्धा अप्रतिम होते. तर धुतलेल्या भेंड्या मी सगळ्या अशा मध्यम चिरून घेतलेल्या आहेत. तर इथं महत्त्वाची एक टिप्स तुम्हाला द्यायची आहे ज्यामुळे तुमची भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही. इथं ज्या भेंड्या आहेत ह्या एकदम कोवळ्या भेंड्या होत्या. त्यानंतर याचे जे पीसेस मी तयार करून घेतलेले आहेत हे खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, मध्यम पीसेस आहेत. तुम्ही पातळ पीस जर केले तर मात्र भेंडीची भाजी चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे भेंडीचे जे पीसेस आहेत ते थोडेसे मध्यम करायचे, खूप बारीक नाही. तर इथे एक लालबुंद पिकलेला टॅमॅटो चिरून घेतला, एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला, अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या इथं मी ठेचून घेतल्या होत्या. आता इथं महत्त्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही भेंडीची भाजी बनवता त्यावेळेस काय करायचं ना, अगदी अर्धा चमचा तेल घालून अगदी 1-2 मिनिटासाठी ही भेंडी ना आपल्याला तेलावरती परतून घ्यायची. इथे लक्षात ठेवा, तेल आपल्याला खूप घालायचं नाही, अगदी कमी तेल घालून ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची. का तर भेंडीची जी भाजी असते ती खूप जर तेल घातलं तर ती व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे अगदी कमी तेलावर ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची. त्यानंतर पुन्हा 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि जो ठेचून ठेवला होता तो लसूण यामध्ये घालायचा आहे. तर 2 ते 3 पाकळ्या इथं मी लसणाच्या घातल्या होत्या. आता हा लसूण हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. याचा सुगंध यायला लागला की त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा भेंडीची भाजी नक्की ट्राय करा. नेहमीपेक्षा याची चव अप्रतिम लागते. खाताना जी भाजी चिकट लागते ना, तर तशी लागत नाही, खूप सुंदर याची टेस्ट येते. त्यानंतर इथं मी कांदा घातला, थोडीशी जी कोथिंबीर चिरून ठेवली होती त्यापैकी थोडीशी कोथिंबीर घातली आणि फक्त एकच मिरची इथं मी बारीक एकदम चिरून घातलेली आहे. या स्टेजला जर मिरची घातली ना, आणि शक्यता होईल तेवढी बारीक मिरची यामध्ये चिरून घालायची, म्हणजे त्याचा तिखटपणा संपूर्ण भेंडीला लागतो. आणि मोठे जर तुकडे हिरव्या मिरचीचे जर तुम्ही घातले ना तर त्याचा तिखटपणा भाजीला लागत नाही. आणि जर एखादा तुकडा जर लहान मुलांच्या दाताखाली आला तर खूप तिखट लागतं, त्यामुळे अगदी बारीक चिरायची. त्यानंतर इथं मी टॅमॅटो घातलेला आहे आणि टॅमॅटो घातला की लगेचच यावरती मीठ घालायचं, म्हणजे टॅमॅटो खूप छान असा मऊसूत शिजला जातो आणि टॅमॅटोची जी चव आहे ना ती भाजीला अप्रतिम येते. टॅमॅटो जर कच्चा राहिला तर त्याची आंबट चव येते आणि मस्त जर आपण व्यवस्थित परतून घेतला तर भाजीला चव छान येते. त्यानंतर इथं अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घातलेलं आहे. तर हे रंगाला जरी जास्त लाल वाटत असेल तर तिखट कमी आहे. त्यानंतर जी भेंडी आपण फ्राय करून ठेवली होती ती भेंडी यामध्ये घालायची, छान असं मिक्स करायचं. तर तुम्ही बघू शकता भेंडीला रंग काय सुंदर आलेला आहे आणि भाजीचा जो सुगंध होता ना तो सुद्धा अप्रतिम असा येत होता. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही या पद्धतीची भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर होते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी 1 ते 2 मिनिटाची याला वाफ काढायची, खूप जास्त वाफ काढायची नाही. इथे बघा मस्त अशी मोकळी आपली ही भेंडीची भाजी बनवून इथे तयार होत आलेली आहे. भाजीला आणखी छान चव यावी यासाठी इथं मी 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचा जो कूट असतो तो घातलेला आहे. हा शेंगदाणे भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून अगदी आठवड्या ते 15 दिवसाचा कूट मी इकट्ठी करून ठेवत असते, म्हणजे टिफिनला आपल्याला खूप सोपं जातं. तर मंडळी इथं आपली संपूर्ण भेंडीची भाजी इथे बनवून तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ही भेंडीची भाजी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अशा छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या मोनिकाज किचन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता. तर चला मंडळी, तुम्ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते अशाच एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.